हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं माझ्या मराठी किचन क्वीनमध्ये. तर मंडळी, बिना झंझटीचं बिना टेन्शनचं तुम्हाला जर छान असे उडदाचे पापड बनवायचे असतील तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठीच आहे. अगदी साधी सोपी आपली रेसिपी आहे. ती म्हणजे आपण आयतं पीठ आणणार आहे विकत आणि त्याचे मस्त असे पापड लाटणार आहे. एकदम काहीही त्याच्यामध्ये प्रमाण करायचं गरज नाही आहे ना, त्याच्यामध्ये काही ॲड करायला लागतं आहे. अगदी पीठ आणायचं आणि मळून घ्यायचं आहे आणि मस्त असे अर्धा तास मुरल्यानंतर पीठ आपण मस्त असे पापड लाटून घ्यायचेत. आणि पापड लाटतानासुद्धा अगदी कमीत कमी वेळ लागतो बघा. एका तासाभरामध्ये आपण हे 1 किलो पापड लाटून होऊ शकतात आपले. इतके सुंदर आणि खमंग लागतात ना हे पापड. तर 1 किलोचं जर तुम्ही पापड बनवले ना तर तुम्हाला असं वाटेल अरे 2 किलोचे बनवायला पाहिजे होते. एवढे हे खमंग होतात आणि त्यामुळे पटापट संपतात सुद्धा. तर मस्त असे कुरकुरीत खमंग असे आपले हे उडदाचे पापड बनवलेत आपण, तेही विकतच्या पिठापासून. मी मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण एकट्या महिला जो असतो ना घरी, त्यांना ही झंझट नकोच असते. पापडांच्या खूप काही प्रमाणशीर करावं लागतं, पिठं दळून आणावी लागतात. त्यापेक्षा मस्त असं पीठ विकत आणा आणि त्याचे तुम्ही नक्की पापड बनवा. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, प्रमाण करावं लागत नाही आहे आणि त्याची काही झंझटसुद्धा नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टी ॲड कराव्या लागत नाहीत. अगदी डोळे बंद करून शांत डोक्याने तुम्ही हे पापड बनवू शकताय. तर इथं बघा मी 1 किलोचा पापड आटा घेतलेला आहे आणि तो आता मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, म्हणजे आपल्याला पीठ मळता येईल व्यवस्थित. आणि यातलं मी थोडंसं पीठ काढून घेते, म्हणजे आपले पापड लाटताना ना पातळ होत नाही. जर पीठ थोडं लावलं तर छान ते पातळ लाटता येतात. म्हणून थोडंसं अगदी मी पीठ हे बाजूला काढून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण काहीही ॲड केलेलं नाही आहे ना, मीठसुद्धा आपण ॲड केले. अगदी सगळं प्रमाणशीर यामध्ये पहिलंच घातलेलं असते. त्यामुळे आपण फक्त पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना थोडंसं असं घट्टसर पीठ मळायचं, म्हणजे काय होतं अर्धा तास मुरत ठेवलं ना की ते जास्त मऊ होत नाही. आणि अर्ध्या तासानंतर बघा असं थोडंसं त्याला तेल लावायचं आणि मळून घ्यायचं आहे. मळून घ्यायचं हे पीठ, म्हणजे छान ते मऊसूत होईल आणि आपल्याला छान अशा गोळ्या लाटता येतील आणि आपल्या पापडांना क्रॅकसुद्धा जात नाहीत बघा. हे पीठ त्यासाठी आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. काही जणांची तक्रार असते, आयतं पीठ आणलं ना की त्या पापडांना क्रॅक जातात, ते फाटतात असं म्हणतात. पण हे जर पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलं ना तर अजिबात पापडांना क्रॅक जाणार नाही, पापड फाटणार नाहीत आणि मस्त असे आपले बाहेरून आपण जे विकत आणतो पापड त्याच्यापेक्षा छान आपले हे पापड बनतात. तर मस्त अशा बघा पीठ आपलं मळून झाले आणि तुम्ही अशा त्याच्या गोळ्यासुद्धा करू शकताय. पण मी वेगळ्या पद्धतीने गोळ्या करते, त्या तुम्हाला दाखवते आता बघा. तर हे त्यातलं काय करायचं, थोडंसं पीठ घेऊन असा रोल करून घ्यायचा आणि तो असा मोठा गोल करून घ्यायचा आहे रोल. आणि नंतर मग आपण याला सुरीने आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गोळ्या पाडून घ्यायच्यात. आणि बघा पटापट गोळ्या पाडून होतात, खूप वेळ जात नाही आणि कमी वेळामध्ये जास्त गोळे करून होतात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही पापडाचे गोळे करून ठेवा. एकसारखे सगळे पापड होतील आणि ना जास्त त्रासाचंसुद्धा काम नाही आहे. एक एक गोळी करत बसलो ना तर खूप वेळ जातो. अशा प्रकारे जर तुम्ही गोळे करून घेतले तर कमी वेळामध्ये जास्त गोळ्या तुमच्या तयार होतील. आणि आता बघा ह्याला असं तुम्ही फक्त तेल आपण लावलेलंच आहे, त्यामुळे ती गोळी घेऊन लाटलत ना तरीसुद्धा चालेल. पण यापेक्षा जर आपण थोडंसं पीठ लावून जर लाटलं ना तर आणखीन पातळ आपला पापड बनवू शकतो. तर इथं बघा मी थोडंसं पीठ घेऊनसुद्धा लाटून दाखवते आणि तो पापड खूप जास्त आपण पातळसुद्धा करू शकतो. आपल्याला जेवढा पातळ करता येईल तेवढा आपण याला पातळ लाटून घ्यायचं आहे. त्यामुळे मी त्यातलं थोडंसं पीठ काढून ठेवलं होतं, म्हणजे आपल्याला छान पातळ असे आपले पापड लाटता येतील. आणि बघू शकताय मस्त असे मी खूप मोठे पापड केलेले नाही आहेत, मीडियम साईजचेच मी पापड लाटून घेतलेत. आणि असं कागद ठेवलं आणि त्याच्यावर मी आधी घरामध्ये पंख्याखाली पसरवून घेणार आहे. लगेचच आपण उन्हामध्ये यांना घालायचं नाही आहे. आणि 4 वाजता माझे पापड झाले असतील करून आणि नंतर बघा रात्री झोपेपर्यंत मी असेच ठेवले होते आणि झोपताना ते असे भरून घेतले आणि एकावर एक अशी थप्पी लावून घेतली आणि त्याच्यावर जड ठेवलं. म्हणजे काय होईल, पापड वाळायला लागले की वाकडे होतात. त्यामुळे आपण असं जड काहीतरी जर ठेवलं त्याच्यावर तर असे सपाट एकसारखे पापड आपले ते राहतात. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी ऊन पडलं की मग असं घमेल्यामध्ये किंवा एखाद्या पाटीमध्ये असे सगळे पापड आपण पसरवायचे आणि नंतर मग 1-2 तास आपण त्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचे.
तर मी अशा 2 घमेल्यामध्ये हे सगळे पापड पसरवून ठेवलेत आणि यांना 2 तास मी फक्त उन्हामध्ये ठेवणार आहे. उन्हामध्ये यासाठी वाळवायचं की ते वर्षभर आपल्याला टिकले पाहिजेत पापड, अजिबात ते खराब होत नाहीत किंवा त्याला किडा वगैरे होत नाही. आणि मस्त असे बघा वाळवून झालेत आपले पापड आणि खूप कमी वेळामध्ये हे पापड वाळतात बरं का. पंख्यावर सुद्धा छान आपले सुकतात हे पापड, पण आपण थोडा वेळ उन्हामध्ये ह्याला नक्की वाळवायचं आहे. आणि मस्त असे आपले हे पापड तयार झालेले आहेत. लगेच आपण याला तळूनसुद्धा घ्यायचं आहे आणि मस्त खमंग आपले पापड तळलेसुद्धा जातात. अजिबात याच्यामध्ये ही राहिलेलं नाही आहे, ओलावा राहिलेला नाही आहे. छान असे उन्हामध्ये कडक एकदम आपण गरम करून घेतलेत, वाळवून घेतलेत, त्यामुळे छान असे ते तळलेसुद्धा जातात तेलामध्ये. आणि खूप लालसर कलरवर न तळता आपण थोडंसं पांढरं कलरवरच आपण याला तळून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन बाहेर काढायचं आहे, म्हणजे जास्त लाल होऊ द्यायचा नाही. आणि मस्त असे बघा आपले पापड तयार झालेत. एकदम खमंग कुरकुरीत असे आपले पापड तयार झालेत. आणि हे घरगुती आपण केलेले पापड असतात ना, ते एकाला 2 खाल्लेत ना तरीसुद्धा छान वाटतात. आणि बाहेरून विकत जे पापड आणतो ना आपण, 2-4 खाल्ले ना तरी खाल्ल्यासारखे पापड वाटत नाहीत, कारण ते खूप जास्त पातळ असतात आणि ते तळले तरी एकदम पातळच राहतात. आपले थोडे कसे आपण एवढंही पातळ फारसं करत नाही आणि मीडियममध्ये असतात आणि ते कसं होतं 1-2 खाल्ले ना तरी खाल्ल्यासारखं वाटतं. त्यामुळे घरच्या घरी जर तुम्हाला पापड बनवायचे असतील तर टेन्शन न घेता तुम्ही अशा प्रकारे आटा आणा पापडाचा आणि मस्त असे घरी पापड बनवा. एकदम छान कुरकुरीत झालेत. तुम्हाला इथं मला आवाज दाखवता येत नाही, कारण खूप बाहेर आवाज असतो आमच्याकडे, शाळा जवळ असल्यामुळे, त्यामुळे मला आवाज तो दाखवता येत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.